आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे आता बीडमधील शिरूर कासार बंदची हाक देण्यात आली आहे। तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झालाय, मात्र त्याला अद्यापही अटक झाली नाहीये। त्याच विरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आज आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। सध्या हे आंदोलन सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर आंदोलकांचा यामध्ये सहभाग आहे। सतीश भोसलेला अटक करण्यासाठी ते सगळे आक्रमक झाले। सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक करण्यात यावं या मागणीसाठी शिरूर कासार शहरात मोर्चा काढण्यात आलाय। सतीश भोसलेने जे आहे ते ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती, त्यावर गुन्हा दाखल झालाय, मात्र जे आहे ते अद्यापर्यंत आरोपीला अटक केली नाही। आणि हा मोर्चा जो आहे तो राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजातून चौकातून निघालाय। ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला त्याच पद्धतीने धसता राजीनामा घेतला पाहिजे। या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणचे पीआय यांची जो तपास आहे तो एसआयटी कडे गेला पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका असल्यामुळे आमची विनंती आहे की हा तपास एसआयटी कडे द्यावा, तोपर्यंत याचा सोक्षमोक्ष लागत नाही। संघटित गुन्हेगारांचा बोका म्हणून त्याला तात्काळ अटक होऊन सर्व लोकांवर मकोका लागला पाहिजे आणि सुरेश दासांचा आमदारकीचा राजीनामा तात्काळ झाला पाहिजे, ही आमची मुख्यमंत्र्याकडे आणि गृहमंत्र्याकडे मागणी। आणि हा मोर्चा फक्त झाकी आहे, येणाऱ्या काळात तुम्हाला याच्यापेक्षा अनेक मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील। सुरेश दासांना जोपर्यंत अटक होत नाही, सुरेश दासांचा जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत या राज्य आम्ही शांत राहून देणार नाहीत आणि सुरेश दासांना अटक झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। तुमच्या माध्यमातून